मी आता ह्या माझ्या गावातनं आज कोल्हापूरला जायला निघतोय। हा आशीर्वाद टी स्टॉल इथला फेमस चहा वडापाव आणि हे इथे आमचे गावकरी सगळे चहा पिताना दिसतायत तुम्हाला। आणि हे आतमध्ये जे दिसतायत हे मालक मोहन पाटील। त्याचप्रमाणे आता इथून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सगळे खुशाल असाल अशी आशा करतो। मीही खुशाल आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित जगत असाल, मीही व्यवस्थित माझं आयुष्य घालवतोय। याचप्रमाणे आता हा रस्ता जामसंडे गावातून कोल्हापूरला निघालेला आहे। मी माझी जिमनी घेऊन आता कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल करतोय। हे आमचा गावचा रोड आहे। इथून आम्ही नांदगाव वैभववाडी करूळ मार्गे कोल्हापूरला निघणार। आता इथून हे आमच्या देवीचं स्थान नमस्कार करून आम्ही निघतोय। आता इथून पुढे तुम्हाला सदर करूळ घाटाची माहिती देतोय। हा करूळ घाट हा आता नवीन बांधण्यात आलेला आहे, सिमेंटचा रस्ता केलेला आहे। थोडासा लहान वाटायला लागला पहिल्यापेक्षा। इथे वळण भरपूर आहेत। 9 किलोमीटरचा हा टोटल घाट आहे आणि ह्या घाटामध्ये अजूनही थोडं काम चालू आहे। लेफ्ट साइडला गटाराचं काम चालू आहे, राईट साइडला अजून काय संरक्षक भिंती बांधायच्या आहेत। ह्या घाटामध्ये हा थोडासा थ्रिल असतो। हा घाट खूप डेंजरस आहे, पण आता तो जरा मस्त वाटतो। हे तुम्ही जर हिवाळ्यात बघितलात तर हे स्वित्झर्लंड टाइप दिसतं सगळं। ह्याला कोकणातलं स्वित्झर्लंड म्हणतात, कोल्हापूर कोकणातलं स्वित्झर्लंड। त्याचप्रमाणे हे बघा, हे अजून कुठे बारीक सारीक कामं चालू आहेत। ह्याची वळणं पण एकदम शार्प आहेत। या वळणावरनं वळताना पहिले हॉर्न द्या आणि मगच पुढे जावा, नाहीतर अचानक गाडी समोर येते, मग आपली भंबेरी उठते। हे बघा, इथे हे सगळं दिसतंय, हे नवीन काम चालू आहे। आणि हा खालचा थोडासा तुम्हाला नजारा दाखवण्यासाठी मी मोबाईल थोडासा इकडे फिरवला, पण आता भिंती केल्यामुळे जरा कमी दिसतो। हे बघा, हे मोठं वळण, सगळ्यात वरचं वळण जे टॉपला आहे करूळ घाटाच्या। आणि हा करूळ घाट असा लांब लचक आता सिमेंटचा रस्ता केल्यामुळे असा दिसतो छान। आणि हा सगळा करूळ घाटाचा नजारा। त्याप्रमाणे आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो। हे बघा, करूळ घाटाच्या खालचं दृश्य आणि हा कुठपर्यंत रस्ता आहे आणि कसा दिसतोय याचं हे चित्रीकरण मी केलेलं आहे। त्याप्रमाणे आता आम्ही पुढे निघतो आणि अजून एक तुम्हाला थोड्याशा अंतरावरनं वरून एक मस्त पैकी व्ह्यू देतो। हे बघा कसा मस्त घाट दिसतो, हिरवळ आता चांगली दिसतीये। आता हे बघा, डोंगर, सह्याद्रीचे कडेकपारी ज्याला म्हणतात तो हा भाग आहे, त्याच्यातून हा रस्ता काढलेला आहे आणि इतकं सुंदर दृश्य हे दिसतंय। तुम्ही पण याचा कधीतरी आस्वाद घ्या, फक्त सांभाळून या घाटातनं प्रवास करा। हे बघा, वळणाचे रस्ते इतके छान दिसतात। इथे तुम्हाला काही वळणावर माकडं दिसतील, त्याप्रमाणे हा सगळा भाग डोंगराळ आहे। इथे गगनगिरी महाराजांचं याच्या घाटाच्या वर स्थान आहे। तिथे दत्ताचं मंदिर, त्याचप्रमाणे शंकराचं मंदिर आणि वर एक गहनीनाथांची समाधी आहे असं म्हणतात। खरं खोटं अजून सत्यता माहिती नाही। हे टॉपवरचं शंकराचं मंदिर घाटाच्या टॉपवर आहे। हे शंकराचं मंदिर बरेच वर्ष। आता हा कोल्हापूरचा रस्ता मस्त पैकी चाललोय आम्ही कोल्हापूरला। इथे पण थोडीशी काही कामं चालू आहेत, काही ठिकाणी चांगला रस्ता आहे, काही ठिकाणी खराब रस्ता आहे। त्याचप्रमाणे हे जे दिसतंय हे गगनबावड्यातनं आम्ही पुढे जातानाचं दृश्य आहे। हे बघा, हे संपूर्ण हिरवंगार असं क्षेत्र दिसतंय। दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आणि शेतं आहेत। त्याचप्रमाणे इथून आम्ही पुढे निघालो। हे बघा, हे मला छान दृश्य वाटलं। इथे ऊस लावलेला आहे, आता ताजा दिसतोय, नवीनच। हे बघा, दोन्ही बाजूला हिरवागार ऊस लावलेला आहे। तसंच हे इकडचं कोल्हापूरच्या डोंगराळ भागाचं
क्षेत्र छान दिसतं. रस्त्याने जाताना मन अतिशय प्रफुल्लित होतं, त्यामुळे गाडी चालवायलाही मजा येते. हे आता आम्ही आलो कळ्याच्या इथे. कळ्याचा रस्ताही छान आहे. मध्ये मध्ये या रस्त्याची कामं चालू आहेत, त्याला तुम्ही थोडंसं अवॉइड करा. गाडी सावकाश चालवा. कोणी मध्ये आलं तर गाडी थांबवा, कारण रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा, हे खड्डे दिसत आहेत. त्याचप्रमाणे इथे आता हा व्हिडिओ मी संपवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगा आणि सगळ्यांना सांगा. हे बघा, हे असं सगळं हिरवगार आणि ह्या खड्ड्यामय रस्त्यातून मी आता घरी पोचतोय.